माती 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 त्यावर शेणाने सारवून त्यावर रांगोळी. चित्र असं होतं. पण मग त्यावर डांबर टाकून सुरू झालंय सर. हव्यास जडला, अधिक जास्तीचा हव्यास. अंगण वावर पुरेना, मग नोकरी धंदे सुरू केले. नोकरीत पगार पुरेना, धंद्यात नफा पुरेना, मग ते मिळवणं सुरू झालं. पगारवाढीसाठी संप, दमदाट्या, मोर्चे, नफावाढीसाठी चोरी, चिरीमिरी, खोटारडेपणा. साला शेवट वाढतच गेलं, दलदलीत फसत गेलं साला कपाळ. छान लिहायचं, चित्र काढायचं, पण मग पैसे, स्थिरता म्हणून बँकेत. बीकॉम पर्यंत एवढं लिहिलं, एवढं वाचलं, पण मग नंतर काय? लेजर भरा, परिपत्रक लिहा. त्याला जेवढा नहालो तेवढाच कोरडा होत गेलो. एक थेंब सुद्धा उरला नाही बोलावाचा, दाखवायला सुद्धा. एका रेषेत उभे राहा, एका रेषेत लिहा, एका दमात पदवी मिळवा, एका वर्षात कायम व्हा, एका इच्छेसाठी लग्न करा आणि ते दुहेरी करण्यासाठी मुलं जन्माला घाला. एक एक करून अनेक करा आणि मरा. चाला, एकीकडून एकीकडे एकट्याने यायचं, एकट्याने जायचं आणि मध्ये हा जीव घेणा प्रवास. मग हा प्रवास सरळ नको का? मनासारखा नको का? अरे ठरवलं ना सगळ्यांनी, नियम करायचे, पाळायचे, मग ती तोडायची एवढी घाई का? शिस्त नको? वा, बेशिस्त वा. ला सोडायची तर सगळ्यांनी सोडा, एकट्यानेच कशाला? एकट्यालाच का ते होतं? जगू आणि जगू द्या, जगू आणि जगू द्या हा जर नियम मान्य नसेल तर सगळ्यांनी मिळून ठराव करा आणि सांगा की मारू आणि मरूया. सगळ्यांना मारू, सगळं संपून टाकू सगळं आणि सांगू त्या विधात्याला, नाही आवडला तुझा खेळ, नाही आवडला मला तुझा खेळ.